तुला 1 करोड रुपये दिले तू काय करणार? मी बंगला घेणार आणि उरलेला पैसे मलाच ठेवणार. ती नव मम्मी, तुला एक प्रश्न विचारू का मी? विचार. तुला 1 करोड रुपये दिलं तर तू काय करणार त्या करोडच? मला काय वाटतंय बंगला बांधावा, एक 4 चाकी गाडी घ्यावी आणि जरा असं काय काय मोठे मोठे वस्तू घ्याव्या. चैन्या चैनी करायची, फर्निचर, बेड, तिजोरी सगळं घ्यायचं असं इच्छा आहे माझी. एवढं करणार आहे. माझी काय इच्छा आहे माहिती आहे का? हा. तुमचं विचार बारकच राहणार बघा. माझं विचार कसं उच्च विचार आहे माझं. मला जर 1 करोड रुपये दिलं, हा, काय करणार? पहिल्यांदा हा. चांगला बिझनेस टाकणार. बर. बिझनेस कशाचं टाकायचा? कसे कसे टाकायचं टाकणार? की मला आठवडा झालाय बिझनेस कशा टाकायचं. मी का नाही खरं सांगू का, मी टाकणार एक तेलाचं मोठं. त्याला 1 करोड रुपये पुरतील का? नाही, त्याला पुरायचं नाही, ते जाऊ द्या. कपड्याच टाकणार, पूर्ण सगळ्यात भारी जेवणाच टाकणार, हॉटेल. किराणा दुकान टाकणार आणि पूर्ण ते शाखा खोलणार. सगळीकडे आपले शाखा, नुसते शाखा शाखेत नुसते आपली घरातली बाहेरची ठेवायची ना, भरोशाचं नसते. पैसे बिसे उचललं म्हणजे आणि काय हा. लाखाचं 12,000 दिले. होय. तर मित्रांनो बघू शकताय, हरभरा खातोय मी. हरभरा आणली ती मम्मीनं, आता सपवायचं. जेवणाला हरभरा नाही वापरायचा, इथंच आपणच सपवायचं. घरात काही द्यायचंच नाही एवढं. आता खाऊन सपवायचं, चांगलं लागतं हरभरा. तर आपण एकच आणला हरभरा, तो आता सपवायचा. आता तुम्हाला माहितच आहे, आपल्या रानात ऊस लावलाय, कांदा लावली ती, परत ना हरभरा बहुतेक लावला आहे. पण तिथं काय होते विषय, हरभऱ्याला जास्त पाणी लागत नाही, कमी पाण्यात हरभरा चांगला येतोय. पण तो हरभरा ज्या रानात ऊसाच्या लावलाय तो काय जगणार नाही, एवढा विषय बरोबर आहे. तर इकडच्या रानात आयला छुड्या आयला आई येऊन देता आयला छुड्या किडकं नाही एक पण. किडकं नाही का, हरभरा चांगला आहे. चहा जाय खायवर. बस लय झाला हरभरा, नको मला हरभरा नको, बस झाला. आय आयला छुऱ्या. आय 1 करोड रुपये दिले तू काय सांग? सांग की. तुम्ही काय करणार? काय करणार मी सांगितलं मी बंगला घेणार आहे, 2 गाड्या घेणार. हा. तू काय घेणार सांग? शोकेस घेणार, दागिने करणार असं सांगितलं. तुम्ही काय करणार? तू काय करणार सांग? मला काय तिनं आता संदीप आलाय, संदीपला छुऱ्या. संध्या संध्या बोला. तिनं तिथं बस जरा 2 मिनिट. मला सांग, तुला 1 करोड रुपये दिले तू काय करणार? हा. मी बंगला घेणार आणि उरलेला पैसे मलाच ठेवणार. नाही. म्हणजे लय रक्कम असते रे. 1 करोड 10 रुपये दिले नाही तुला. 1 करोड रुपये दिले, 10चं 2 रुपये खर्च करायचं, तर राहिलेला 8 रुपये ठेवायचं सांगितलं ना. 1 करोड तुला जायची. अहो मला आयुष्यभर सपतच नाहीत तर पैसे, म्हणून ठेवणार मी. आयुष्यभर सपलं नाही पाहिजे आपल्याला पैसा, असं करायचं असतं. तुझं काय म्हणणं आहे? 7 पिढ्याने खाल्लं पाहिजे. 7 पिढ्याने खाल्लं पाहिजे. माझ्यासारखं असतं तर एका महिन्यात सपवून मोकळं झालं असतं. पुढच्या ह्याला पण खायला मिळालं पाहिजे, पुढच्या पिढीला माहित पाहिजे. बाग नव्हता पुढच्या पिढी सगळं म्हणलं पाहिजे, बाण आपल्यासाठी काय तर मागे ठेवलं. आजची पिढी म्हणते बाण आमच्यासाठी काय केलं. ही संदीपचा विचार आहे, ती सगळ्यांनी देणं ठेवा. तर जेवणाला आता बसायचं आहे, लुटून घ्या लागली आई. राहिली जरा हरभरा. आई काय करायचं, हरभरा राहिली ती माझं काय नाही ठेव. तर आपला मित्र कावडा आणालेला आहे. काय वय घेऊन कुठं? अरे अभ्यास आई शपथ. आता कुठं दिव्या खाली अंधाराखाली दिवार काय कावडा अभ्यास करणार आहे. काय पेपर आहे सरावाचा आणि उज्जैनला निघाला. नाद करते काय? नादा पुढे काय नाही चालत. किती तारखेला पेपर आहे? 12 तारखेला पेपर आहे आणि काय नाही उज्जैनला जायचं. काय माझा पेपर पण आहे कवाय मला माहित नाही, पण तरी पण बाबा मी पण येणार आहे. पैसे भरलंस का? वया कशाला घेऊन आलो? हिला बळाकलं जात ना. हे कोण आहे?
अडन गुजू 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 गुडू 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 लयच गप्प आहेस ग गप्प आहे नुसती वडूर आमचा वडूर वडू वडू वडूर तुझी मम्मी बघितलीस किती कोडील होती जेवण नाही दूध नाही मिळालं नुसती हरडायची तू लयच शांत आहे तू शान बाळ आहे